संतोष देशमुखांच्या हत्येमागे भाजपचा हात आहे का, संजय राऊतांचा सवाल. तर भाजप नेत्यांकडून राऊतांची वेड्याशी तुलना. धनंजय मुंडे सुरेश धस यांच्या भेटीची बातमी फोडण्यावरून राजकारण. जितेंद्र आव्हाडांचं बावनकुळेंकडे बोट. तर बातमी फोडण्याचा प्रश्नच नाही, बावनकुळेंकडून खंडन. फरार कृष्णा आंधळेची फक्त संपत्ती जप्त करू नका, तर त्याला लवकर अटक करा. आक्रमक मस्तादोगच्या ग्रामस्थांची मागणी. उद्या सुप्रिया सुळे भेट देणार. ऑनलाईन ऑर्डर केलेली खतं पोहोचू दिली नसल्याचा दमान यांचा आरोप. तर कोणत्याही ई कॉमर्सला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही. मुंडेंच्या कार्यालयाकडून आरोप फेटाळले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून कॉलेजच्या कार्यक्रमासाठी नितीन गडकरींना आमंत्रण. पक्षाची भूमिका मांडण्यासाठी जयंत पाटलांचं दर्शन दुर्मिळ झाल्याची ही चर्चा. वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या शिवसेना आमदारांच्या सुरक्षेत कपात. सुरक्षा कमी केल्यानं सेनेच्या आमदारांचा संताप. तर काही राष्ट्रवादी भाजप नेत्यांच्याही सुरक्षेत घट. मुख्यमंत्री फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदे सर्व आमदार खासदारांसह प्रयागराजला जाणार. येत्या 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दौरा निश्चित. तीन मार्च पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 10 मार्चला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प. ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी आर्थिक बळाचा वापर. यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचा शिंदेंच्या शिवसेनेकडे अंगुली निर्देश. संसदेच्या अधिवेशनातही ऑपरेशन टायगरची चर्चा. ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम जमा होत नसल्याचं उघड. एसटी महामंडळ सरकारी निधीच्या भरवशावर. अडचणीच्या काळात रक्कम कोण देणार, कर्मचाऱ्यांचा प्रश्न. अकोल्यातील बाळापूर तालुक्यात क्षुल्लक कारणावरून 2 गटात तुफान राडा. वादानंतर दोन्ही गटाकडून मोठी दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ. पोलिसांकडून कारवाई. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनी हवालदिल सहकारी बँक खातेदारांना दिलासा देण्याचा विचार. 5 लाखांपर्यंतची विमा संरक्षित मर्यादा वाढवणार. अर्थमंत्र्यांची माहिती. छावाची घोडदौड 100 कोटींच्या पुढे. पहिल्या 3 दिवसातच बॉक्स ऑफिसवर गाठला 121 कोटींचा टप्पा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी पुण्यातून आहे. पुण्याच्या हडपसर मधल्या एका सोसायटीतलं अजब प्रकरण एक समोर आलं.